विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली. अरे माऊली चला की आता, किती वाट बघायला लावाल मला. मला माझ्या विठ्ठलाला बघायला जायचंय. अरे हो, आपल्या पालखीची आणि बैलांची पूजा तर होऊ दे. अरे माऊली, आपल्या बैलांची खुराक तर पूर्ण होऊ देत. काय माहिती त्या लोकांना इतका का उत्साह आहे तो वारीला जायचा. माझा जर नवस नसता ना, मी तर आलो पण नसतो. आणि मंदिरात गेलं ना तर नीट मुखदर्शन पण नाही होत. मग काय फायदा जाऊन. अरे शोधला तर देव, नाहीतर तो दगडच. माऊली अरे शोधला तर देव, नाहीतर तो दगडच. म्हणजे म्हणजे आईमध्ये रुक्मिणी आणि बाबांमध्ये विठ्ठल. तसंच संकटकाळी जो मित्र धावून येतो तो मित्र म्हणजे सुदामा. आणि त्या संकटात सारथी म्हणून साथ देणारा तो म्हणजे श्रीकृष्ण. आणि आधाराची उपमा घ्यायची झाली तर आहेच की आपले श्रीराम, म्हणजेच रामासारखा भाऊ. बरोबर. आपल्याला प्रवासात भेटतील की रे कित्येक विठ्ठल. म्हणून शोधला तर देव, नाहीतर तो दगडच. चला माऊली चला. चला चला. माऊली 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 माऊली. विठ्ठला हरी विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. माऊली हे भरून आणता का? हो हो आणते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अरे मुलांनो, या इथे बसा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. राम कृष्ण हरी. तुम्हाला माहिती आहे भक्त पुंडलिक कोण होता? नाही. भक्त पुंडलिक हा त्यांच्या आईबाबाचा मोठा भक्त होता.
आणि म्हणूनच त्यांच्या भेटीला साक्षात विठ्ठल आले होते. माऊली हे कसं? भक्त पुंडलिक हा त्याच्या आईबाबांची एवढी सेवा करतो की त्याला भेटायला साक्षात विठ्ठल येतात आणि म्हणतात, पुंडलिका ये, मला मिठी मार. पण पुंडलिक विठ्ठलांना म्हणतो, विठ्ठला मी तुझी माफी मागतो, माझे आई बाबा आताच झोपलेले आहेत. जर मी इथून उठून गेलो तर त्यांची झोप मोड होईल. तर त्यांना गाढ झोप लागेपर्यंत तू इथेच उभा राहशील का? विठ्ठल म्हणतात, हो मी राहील उभा, पण मी उभा कुठे राहू? मग पुंडलिक त्यांना एक वीट देतो आणि म्हणतो, हे वीट घे आणि तू यावर उभा राहा. आणि पुंडलिक त्यांच्या आईबाबाचे पाय दाबत असतो. काही वेळात त्यांचे आईबाबा झोपी जातात. पुंडलिक उठतो आणि विठ्ठलांच्या पायावर डोकं ठेवतो. मग विठ्ठल म्हणतो, पुंडलिका तुला काय पाहिजे? यावर पुंडलिक म्हणतो, मला काही नको विठ्ठला, पण तू माझ्यासाठी इथेच उभा राहशील का? आणि मुलांनो, आजही असे म्हणतात की विठ्ठल तिथेच उभा आहे. म्हणून आपले आईबाबाच आपला देव आहे आणि देवच आपले आईबाबा आहे. चला मुलांनो, जेवण करून घ्या. बसा इथे. का ग बाळा, इथे का झोपलीस? आतमध्ये जाऊन झोप. नाही, मला माझ्या विठ्ठलाजवळच झोपायचं. नाही बाळा, इथे नसतं झोपायचं. नाही, मी इथेच झोपणार. नाही तर नाही झोपणार. बरं, मी इथेच बसते, तू माझ्या मांडीवर येऊन झोप. हो. एक चित्रकार कागदावर संपूर्ण विश्व रेखाटण्याचे सामर्थ्य ठेवतो. तसेच सामर्थ्य प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारले तर तो स्वतःचे आयुष्य सार्थकी नक्की लावेल. म्हणजेच शोधला तर देव, नाही तर तो दगडच.